प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये आज आपण बघतोय की माईसाहेब कायमच्या घर सोडून गेले असं त्यांनी दाखवलंय तात्पुरतं. पण आता हे युवराज आणि डॉल्बी दोघंही सत्याला खूप चिडवत असतात. युवराज म्हणत असतो, कुठे आहेत रे चित्र आईसाहेब? डॉल्बी म्हणतो, आईसाहेब आईसाहेब काय किचन मध्ये आहेत ना चित्र आईसाहेब. युवराज म्हणतो, ए सत्या, तुला पण बापू साहेबाचा फील येतो की नाही त्यांना चित्र आईसाहेब म्हटल्यानंतर? डॉल्बी चिडवतो, सर्वाभूती परमेश्वर. सत्या ओरडतो आता डॉल्बीवर. आता तो चित्राकडे जातो तिच्यावर ओरडायला. चित्रा त्याला विचारते, रव्यात साखर टाकायची का साखरेत रवा? मला रेसिपी लक्षात नाहीये. सत्या म्हणतो, हे बघ हे सगळे कसे चिडवतायत तुझ्यामुळे, मला ऐकावं लागतंय सगळं चित्रे. पण चित्रा म्हणते, हे सगळं ना त्या गाठवडीच्या पोरीमुळे झालंय. तिला मी हलके कामं दिले करायला आणि मी बसले फराळ करत. स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला बाई मी. सत्या म्हणतो, मग अकलेचा वापर करत जा ना, कशाला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतेस? चित्राला काही कळे ना फराळाचं काय करावं. तर आता तेवढ्याच सुशीलाबाई हे सगळं बघतात आणि म्हणतात, काय ग काय चाललंय तुझं इथे? तुला साडी बदलून यायला सांगितलं होतं ना मी. काय म्हणलं प्रेक्षकांनो, सुशीलाबाईचा सगळा जीव त्या साडीमध्ये. सत्या म्हणतो, मी तेच म्हणतोय. आता सुशीलाबाई वैतागतात, म्हणतात, काय चाललंय तुझं इथं सत्या? तू काय इथे रवा भाजायला उभा आहे का? चल निघ तिकडून. चित्रा लगेच म्हणते, मी तुमच्यासारखी गृहमंत्री आहे ना आईसाहेब. सुशीलाबाई चिडतात अजून आणि म्हणतात, नाही गृहमंत्री तुमच्यासारखी काय चाललं ग तुझं? हे पग चित्रे, मी तुझ्यासारखी येडी बावळट नाहीये. हे असं सारखं म्हणू नको तुमच्यासारखी. ती साडी बदलून या आधी. असं नुसतं साडी घातल्यावर कोणी असं मालकीन होत नसतं. साडी आपली अशी केली की झालं. मला ना तू आता डोक्यात जायला लागलीये. निघ आधी, साडी बदलून येती. चित्राबाई आता वैतागून साडी बदलावून खाली येतात. पण आता सगळेजण चिडवायला लागतात पुन्हा. युवराज म्हणतो, आल्या मालकीनबाई आल्या बरं का. हे सगळे हसायला लागतात. म्हणून चित्रा ओरडते, काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? हात चालवा पटापटा. आता युवराज म्हणतो, आम्ही काय म्हणतो डॉल्ब्या, या टायमाला ना फटाके आणूच नको. अरे दिवाळी पहाट होईपर्यंत आपल्या घरचा गॅस चालूच राहणार आहे की नाही? म्हणजे दिवाळी तर इथेच साजरी होईल. आता ही बया गॅस तसाच चालू ठेवून चालली गेली आहे. युवराज टोमणा मारून तिला आठवण करून देतोय. आता जाऊन बघते तर काय, गॅस चालू आणि रवा अख्खा काळा झालाय. आता छबी म्हणते, काय मग झाला का नाही कंदील करून आदेशावरून? तर डॉल्बी म्हणतो, काय तुमची झाली की नाही साफसफाई आदेशावरून? पिंकी म्हणते, झालं बरं झालं डॉल्बी भाऊजी. चित्रा बघते, सगळा रवा करपलेला असतो. छबीला रवा करपल्याचा वास येतो आणि ती चित्राला म्हणते, ए वहिनी, हे काय केलंस तू? हिनं रवा करपवून टाकला. अरे देवा. पिंकी म्हणते, ओ सासूबाई, अहो म्हणजे ओ बिगटॉल जाऊबाई, अहो काय केलं तुम्ही? करपवून टाकलं की रवा, लक्ष द्या की थोडा. छबी म्हणते, काय मग वहिनी, यावेळेला नवीन रेसिपी वाटतं, काळ्या रव्याचे लाडू. आता चित्रा म्हणते, हे सगळं ना या पिंकीमुळे झालंय. तुम्ही सगळ्यांनी हलके काम घेतले आणि मला फराळाचं काम दिलं आईसाहेब. आता ती रडायला लागते मोठ्याने. पिंकी म्हणते, उगी बिगटॉल जाऊबाई, आम्ही करतो समजा फराळाचं. आता डॉल्बी म्हणतो, ओ वहिनी, याव कुठे चालल्या? घरचं साफसफाईचं तरी बघा. चित्रा म्हणते, मी आणि साफसफाई, मी मालकीने या घरची. ही पिंकी करेल ना साफसफाई, मी नाही करणार. पिंकी म्हणते, हो मी सगळं करते, तुम्ही आधी जा तिथून. तो मेकअप तुमचा खराब झालाय, तो करून आणा मेकअप व्यवस्थित. पण आता ही लगेच चित्रा म्हणते, हो माझा मेकअप खराब झालाय, मी आवरते. हा सत्या ओरडतो तिच्यावर, अगं तिथे केलेला पसारा तरी उचल. पण लगेच चित्रा म्हणते, पिंकी उचलेल आणि निघून जाते. सत्या चिडतो आणि म्हणते, अगं किती कृतज्ञ आहे चित्रा, तू सगळं समज करतेस, तू तिला जबाबदाऱ्या दिल्यास, पण ही बघ कशी वागते पिंकी तुझ्याशी. कधी सुधरेल ग ही बाई? पिंकी म्हणते, जाऊ द्या ओ भाऊजी. सत्या पिंकी जवळ येऊन म्हणतो, पिंकी खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो. तुला कधी केव्हाही कशाची गरज लागली ना तर हा सत्या कायम तुझ्या पाठीशी उभा राहील बघ. पण चाब्या मात्र तू तिच्याकडे उगाच दिल्यास हा सरकारवाड्याच्या. पिंकी म्हणते, अहो असू द्या चाब्या त्यांच्याकडे, माझ्याकडे असले काय आणि त्यांच्याकडे असले काय, आता दिवाळी महत्वाची आहे. तर सगळेजण हॅपी दिवाळी असं म्हणताय. पण या माई मात्र सगळ्यांकडे बघून खूप भावूक झालाय. सुशीलाबाई आता तो अल्बम बघतात प्रेक्षकांनो आणि खूप टेन्शनमध्ये आल्यात. एका बाईचा अल्बम आहे, म्हणजे सुशीलाबाईंसोबत एक बाई आहे. सुशीलाबाई बडबडत असतात, मला ह्या काळ्या आठवणी नको आहेत. कोणी ठेवला असेल हा फोटो सरकारवाड्यात आणून? मी तर हा सरकारवाड्याच्या बाहेर फेकला होता अल्बम. मग कोणी केलं असेल हे सगळं? नको आहेत त्या मला आठवणी. माझं ना डोकं भणभणतंय आता त्या आठवणींमुळे, असं म्हणून त्या अल्बम फेकून देतात.
त्या खूप हायपर झाल्यात असं दिसतंय. आता प्रेक्षकांनो, ही बाई म्हणजे त्यांची नणंद आहे, सवत आहे की बहीण आहे, हा प्रश्न मला पडलाय. पण हा सस्पेन्स मात्र भारी आलाय. तेवढ्यात आता सुशीलाबाई कोणाची तरी सावली बघतात बाहेर आणि कोण आहे म्हणून बाल्कनीत जाऊन पाहतात, पण तिथे त्यांना कोणीच दिसत नाही. पण आपल्याला मात्र एका माणसाची शॅडो दिसतीये, हुडी घातलेला माणूस आहे. माईसाहेब आता पहाटे पहाटे सामान आणि काही फाईल घेऊन निघाल्यात. त्या फाईल त्यांनी देवघरात ठेवल्यात आणि देवाजवळ दिवा लावतात आणि देवाला नमस्कार करतात. पण सगळ्या कटू आणि काही नको असलेल्या आठवणी आणि चांगल्या आठवणी सगळ्या त्यांच्या डोळ्यांसमोर तरळत आहेत. पिंकीचं घरात येणं, सुशीलाबाईंचं पिंकीला वाईट वागवणं हे माईसाहेबांना सहन होत नाहीये. त्या बॅग घेऊन निघाल्यात घराच्या बाहेर जायला. तेवढ्यात पिंकी येते आणि म्हणते, माईसाहेब कुठे निघालात तुम्ही सकाळी सकाळी आणि तेही एवढ्या अंधारात? माईसाहेब म्हणतात, पिंकी मला थांबवू नकोस बाळा, आम्ही हे घर सोडून चाललोय. हे ऐकल्यावर पिंकी खूप घाबरते. काय बोलताय तुम्ही हे माईसाहेब, तुम्ही थांबा बरं, इकडे बसा तुम्ही इथे. पिंकी त्यांची बॅग घेते हातातून आणि त्यांना खाली बसवते सोफ्यावर. पिंकी म्हणते, असा निर्णय का घेतला तुम्ही माईसाहेब? माईसाहेबांचं असं म्हणणं आहे की गजराज जे काही तुझ्याशी वागलाय, गावकऱ्यांशी वागलाय, ते बघून आमचं मन हेलावून गेलंय ग. आम्हाला या गोष्टी नाही सहन होते. आणि पिंकी तू समजा विसरून या घरात परत आली तरी सुशीला बघ ना तुझ्याशी किती वाईट वागतीये. आम्हाला हे सगळं बघून खूप त्रास होतोय आणि मन हेलावून जाते. आम्ही निर्णय घेतलाय, प्रायश्चित्त करायचंय आम्हाला, त्यासाठी आम्ही तीर्थयात्रेला चाललोय. जाऊ दे मला, नको थांबवस पिंकी. अगं पिंके, तू मोठ्या मनानं सगळं विसरलीस. तू चित्राच्या हातात चाबी दिलीस, सगळे निर्णय तू तिच्या हातात दिले. आम्हाला हे सगळं नको होतं ग पिंकी. पिंकी खूप वाईट वाटते आम्हाला, तू विचार पण नाही करू शकत. आम्ही सगळ्या जगाशी भांडलो असतो, पण माझ्या घरच्यांनीच माझा गळा कापला ग. तूच सांग किती वाईट वाटत असेल मला, काय करू मी? म्हणून मी जायचा निर्णय घेतलाय. पिंकी म्हणते, अहो माईसाहेब तुम्ही आहात घरात तर घराला घर पण आहे. आमचा आधार हरवून जाईल हो, आम्ही सगळे उघड्यावर पडू. नाही, तुम्ही कुठेच जायचं नाही. माईसाहेब म्हणतात, असं नाही करायचं पिंकी, हट्ट नाही करायचा बाळा. पिंकी, या घरामध्ये आमचं मन नाही रमत ग बाई. आमचं प्रायश्चित्त पूर्ण झालं ना बाळा की आम्ही स्वतःहून परत येऊ. मला माहिती आहे तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर, तुझं जीव आहे पोरी, पण ऐक माझं, मला जाऊ दे. पिंकी म्हणते, माईसाहेब तुम्ही ज्या कारणामुळे हे घर सोडून चाललेत ना, मी तुम्हाला वचन देते, या घराची विस्कटलेली घडी मी तुम्हाला नीट बसवून दाखवेल. मी या सगळ्यांना एकत्र आणेल. तुमचं घर तुम्हाला जसं हवं होतं ना, अगदी तसंच तुम्हाला दिसेल बघा. तुम्ही या घरात लवकरात लवकर परत या माईसाहेब. असं बोलून पिंकी खूप भावुक झाली आहे. प्रेक्षकांनो, खरंच माईसाहेब नसल्यानं तर मलाही नाही करमणार आणि अर्थातच तुम्हा सगळ्यांनाही करमणार नसेल, कारण नेहमी पिंकीची बाजू फक्त माईसाहेबच घेतात. माईसाहेब म्हणतात, म्हणूनच सगळा जमीन जुमला आणि प्रॉपर्टी आम्ही तुझ्या नावावर केली आहे. आम्हाला जाऊ दे बाळा, सांभाळ बाळा स्वतःला. पिंकी माईसाहेबांना नमस्कार करते आणि त्यांच्या मिठीत पडून खूप रडते. माईसाहेबांची पण इच्छा नाहीये जायची, पण तरी सुद्धा त्या जड अंतःकरणाने तिथून निघून चालल्यात, यात्रेसाठी चालल्यात प्रेक्षकांनो, आणि कुठल्या तरी सस्पेन्सवर या नक्की परत येतील. तर अशा प्रकारे माईसाहेब निघून गेल्यात पहाटे सगळे उठायच्या आत. आणि आता पिंकी खूप नाराज असते. या दोघी जणी गंमत करत असतात पिंकीची की चित्रा कशी करते अमुक ढमुक, पण पिंकी काही बोले ना. तर वातावरण सिरियस वाटते. छबी युवराजला घेऊन येते, बघ ना काय झालंय पिंकीला. पिंकी बोलतच नाहीये. युवराज म्हणतो, काय झालं कारभारीन, तुम्ही बोलल्याशिवाय कळेल का काही? आता लगेच चित्रा म्हणते, हिने मौन व्रत धारण केलेलं दिसतंय. बरं झालं बाई, म्हणजे कटकटच मिटली आता आपली. छबी म्हणते, गप्प बसशील का वहिनी जरा, मी ना माईसाहेबांना बोलवते. आता पिंकी म्हणते, माईसाहेब नाही येणार आता परत कधीच, ते आपल्याला सोडून निघून गेल्यात तीर्थयात्रेला. सुशीलाबाई चिडतात आणि म्हणतात, ए दळभद्रे, काही पण अभद्र नको बोलूस ग. युवराज म्हणतो, काय सांगताय कारभारीन? पिंकी म्हणते, हो धनी, खरं तेच बोलतीये. माईसाहेब तीर्थयात्रेला निघून गेल्यात. प्रेक्षकांनो, हे ऐकून चित्रा खूप खुश होते, पण सुशीलाबाईंना वाईट वाटतं. त्या म्हणतात, तुला काही अक्कल आहे का? काही पण काय बोलते? तुझ्या डोळ्यासमोरून त्या गेल्या आणि तू त्यांना थांबवलं नाही, काय बोलाव काय हिला? आता युवराज म्हणतो, अहो आईसाहेब काय चाललंय तुमचं? काही झालं की आपलं प्रत्येक वेळेला कारभारणीला बोल लावता तुम्ही. सुशीलाबाई म्हणतात, तू तर काही बोलूच नकोस, तू बायकोच्या ताटाखालचं मांजर झालायस. छबी म्हणते, बस करा आता, कशासाठी भांडताय? ए पिंकी, माई का गेली ग तिकडे? काही सांगितलं का तुला तिने? पिंकी सगळं सांगते की त्या म्हणत होत्या, माझं लक्ष लागत नाहीये या घरामध्ये, मन रमत नाहीये, त्या घरातल्या परिस्थितीला हतबल झाल्या होत्या. पण आता सुशीलाबाई म्हणतात, या सगळ्याला कारणीभूत तूच आहेस. हिने त्यांच्या पोराला जेलमध्ये घातलं, कसं मन लागेल माईसाहेबांचं घरामध्ये? त्यांना त्यांच्या या सगळ्या सुखापासून वंचित केलं ते ह्याच पोरीनं. छबीला धनंजयला तोडलंय एकमेकांपासून. हे सगळं वाईट सेट जे होते ना, ते हिच्यामुळेच होतंय.
म्हणून ते निघून गेले असतील. युवराज चिडतो आणि म्हणतो, काही काय बोलताय तुम्ही आईसाहेब? लगेच चित्रामध्ये बोलते, बरोबर आहे आईसाहेबांचं. आईसाहेबांना कळलंच असणार आहे ही पोरगी घर तोडायला परत आलीये म्हणून. बघितलं ना चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात. सत्या ओरडतो तिच्यावर, काय बडबडतीयेस तू चित्रे? चित्रा म्हणते, तुम्ही गप्पा बसाव, बघा तुम्ही सगळे बघा ही पोरगी एकेकाला कशी घराच्या बाहेर काढते. युवराज चिडतो आणि म्हणतो, ओ 3-4 दिवस तुमच्याशी गमती जमतीत बोललो, हसून बोललो म्हणून डोक्यावर नका बसू. कसली घरतोडायची भाषा करताय हो? नाही, आमचंच या घरात मन लागत नाहीये. चला कारभारीन, आपण निघून जाऊ या घरातून. चला उठा बरं पटकन. पण पिंकी म्हणते, नाही धनी, मी माईसाहेबांना वचन दिलंय. युवराज म्हणतो, कसलं वचन दिलंय? पिंकी म्हणते, धनी माईसाहेबांना हे घर पूर्वीसारखं हसतं खेळतं हवंय, समाधानी हवंय. मी ते करून दाखवील धनी. युवराज म्हणतो, अहो कसं शक्य आहे ते? पिंकी म्हणते, अहो धनी, आपण दोघं मिळून करूयात नाही हे सगळं. दिवाळ सण आहे, माईंचं स्वप्न आहे. आपण सगळ्यांनी मिळून या शुभकार्याची सुरुवात केली पाहिजे, आनंद आणायला पाहिजे घरामध्ये. पण आता सुशीलाबाई म्हणतात, बघा कशी मनातलं बोलली ही. माझा नवरा तुरुंगामध्ये गेलाय आणि हिला दिवाळी साजरी करायची पडली आहे. आनंदात राहायला सांगते ही तुम्हाला. नाही, काही झालं ना तरी मी ही दिवाळी साजरी करणार नाही म्हणजे नाही. झालं. सुशीलाबाई त्यांचा फरमान सोडून निघून गेलाय. चित्रा काही बोलणार तेवढा सत्या तिला रोखतो आता. आणि आता छबी म्हणते, अरे माई काय आपल्याला कायमची नाही सोडून गेली आहे, ती नक्की परत येणार. मला पिंकीचं म्हणणं पटतंय. माईच्या इच्छेनुसार आपलं घर कसं आनंदी राहील ना त्याचा आपण प्रयत्न करूयात. आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी करायची आणि प्रथेनुसार धूमधडाक्यात साजरी करायची. आणि युवराज पिंकी एकमेकांकडे बघून एकमेकांना दिलासा देतात की हो आपण असं करूयात. तर पुढे त्यांनी तोच प्रोमो दाखवलाय. युवराज पिंकी दिवाळी साजरी करत असतात आणि हा सपकाळ येऊन त्यांना नोटीस बजावतोय सरकारवाड्याच्या लिलावाची. पिंकी म्हणते, तुम्ही आमच्या आकाशदिव्याची झालर जाळलीत ना, तुम्ही आमच्या आकाशदिव्याची. त्या नोटीसचीच एक कागद फाडते आणि त्याची झालर करून आकाश दिव्याला लावते आणि म्हणते, हा पाटलांचाच वाडा आहे आणि पाटलांचाच राहील. प्रेक्षकांनो, वाटतंय तर खरी की पुढे खूप मोठा सस्पेन्स रिव्हील होणार आहे. तर आवडला असेल रिव्ह्यू, प्लीज लाईक करायला विसरू नका. वेळात वेळ काढून मी तुम्हाला दिवाळ सणाचा हा रिव्ह्यू दिलाय आणि भाऊबीजेच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. तर प्लीज लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.